प्रफुल्ल पटेल यांच्यावरती रोख आहे असं मला वाटत नाही. पण त्याच्यात काय प्रफुल्ल पटेल खुलासा करतील ना, ते लग्नालाच गेले होते. पण एकंदर व्हीएसआर कंपनीची जे गांभीर्याने चौकशी व्हायला हवी ते गांभीर्य सीआयडी कडे दिसतच नाहीये. तो मालक बाहेर फिरताना दिसतोय, आतमधनं बातम्या येत आहेत की इन्क्वायरी चालू होती तेव्हा तो क्रिकेटची मॅच बघत बसला होता. अशा प्रकाराने जर चौकशी होणार असेल तर मजा आहे. याच विके सिंगने या सगळ्या सीआयडीच्या दबावात असं देखील मत नोंदवलंय की जो काही सुमित कपूर जो पायलट आहे त्याची तो प्राथमिक दोषी आणि त्याची चुकी आहे, तो दोषी. आता तो दोषी आहे तर मग मालक दोषी नाही का? हे किती सोपं आहे. सुमित सिंग गेला, त्याच्या चुकीमुळे दादा गेले, त्याची चुकी आहे. माझं काय? अरे विमान तुझं, विमानाचा मालक तू, कोणाला नोकरीवर ठेवायचं ठरवणार तू, तपासण्या तू करणार, सगळं तुझ्या सहीने सही होणार. आणि बेशरम सारखा सांगतो की सुमित सिंगची चुकी आहे. अरे आम्ही आमचा एक माणूस गमावला ना त्याच्यात. हा जो मुजोरी आहे, ही जी मुजोरी आहे ती तोडायची आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये, या अजित पवारांच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये जेवढे कोणी